प्रजापक्ष मराठी निर्भीड पत्रकारिता. अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस दलाने रस्ते सुरक्षा आणि अपघातांमधील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी हेल्मेट सक्तीची विशेष अंमलबजावणी मोहीम 22 जूनपासून सुरू करण्याची घोषणा केली होती. जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी या संदर्भात स्पष्ट भूमिका घेत नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले होते. 22 जून रोजी जिल्हाभरात पोलिसांकडून जनजागृती मोहीम राबवण्यात आली. हेल्मेटचे महत्त्व, अपघातांमध्ये होणारी जीवितहानी आणि सुरक्षित प्रवासासाठी आवश्यक असलेल्या नियमांची माहिती नागरिकांना देण्यात आली. अनेक वृत्तपत्र, स्थानिक न्यूज चॅनल्स आणि सोशल मीडियावरील या मोहिमेची मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करण्यात आली. मात्र आज म्हणजेच 23 जून रोजी परिस्थिती काहीशी वेगळी दिसून आली. दर्यापूर आणि अंजनगाव सुरजी तालुक्यात मोठ्या संख्येने दुचाकीस्वार हेल्मेटशिवाय रस्त्यावर फिरताना आढळून आले. त्यामुळे पोलीस अधीक्षकांच्या हेल्मेट सक्ती मोहिमेला नागरिकांनी हरताळ फासल्याचे चित्र दिसत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे आता एक प्रश्न उपस्थित होत आहे. जनजागृतीनंतरही नागरिक नियमांचे पालन करत नसतील तर पुढे पोलीस प्रशासनाची भूमिका काय असणार? केवळ जनजागृतीवर भर दिला जाणार की हेल्मेट न वापरणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार? दरम्यान सुजाण नागरिकांमध्ये याबाबत चर्चा सुरू असून रस्ते सुरक्षेसाठी नियमांचे पालन आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. तर दुसरीकडे काही नागरिक हेल्मेट सक्तीबाबत प्रशासनाने अधिक समन्वय साधण्याची गरज असल्याचे सांगत आहे. आता सर्वांचे लक्ष जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे. हेल्मेट सक्तीची मोहीम अधिक कठोर केली जाणार का? नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार का? याबाबत प्रशासनाकडून अधिकृत भूमिका समोर येणे अपेक्षित आहे. या प्रकरणातील पुढील घडामोडीवर आमचे लक्ष राहील. अधिक अपडेटसाठी पाहत रहा प्रजापक्ष मराठी.